सर्वांना जय भीम. आज बहुजन संघटक पेजवरती जी लेक्चर सिरीज चालू आहे त्या लेक्चर सिरीजमध्ये संत कबीरांच्या संदर्भामध्ये हा विषय लावण्यात आलेला आहे. उद्या संत कबीरांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज आपण जो विषय चर्चेला घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर आणि त्यांच्या जीवनाची प्रासंगिकता असा हा विषय आहे. मी सिद्धार्थ शिंगारे औरंगाबादचा रहिवासी आहे आणि हा जो दिलेला मला विषय आहे त्या विषयाला मी सुरुवात करतो. तर कबीरांना उद्या जयंतीनिमित्त आपण हा विषय चर्चेसाठी ठेवलेला आहे. कबीरांची उद्या जयंती आहे आणि आपल्याला माहीत आहे की कबीर हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु घोषित केलेलं आहे. त्यामुळं कबीर कधी शाळेत गेले नाही, परंतु जे व्यक्ती शाळेत गेला नाही त्या व्यक्तीला अशा व्यक्तीनं गुरु मानलं ज्यानं जगातल्या सर्वात चांगल्या विद्यापीठांमधून डिग्र्या घेतलेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये अस्पृश्यामध्ये सोडा संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या डिग्र्या घेतलेल्या कोणी व्यक्ती नसेल असे व्यक्ती म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून डिग्री घेतली, MA PhD केलं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून केलं, MSc आणि DSc आणि ग्रेज इनमधून बॅरिस्टरी पदवी त्यांनी हस्तगत केली. एवढ्या शिकलेला व्यक्तींनी ज्यावेळेस आपले गुरु घोषित केले तर गुरु त्यांनी 3 व्यक्तींना घोषित केलं. बाबासाहेबांना ज्यावेळेस त्यांचं 60 वय कंप्लीट झालं त्यानिमित्त 28 ऑक्टोबर 1954 एक कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे 3 गुरु घोषित केले. पहिले गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु राष्ट्रपिता ज्योतिबा फुले. या 3 लोकांना त्यांनी गुरु घोषित केलं. या 3 व्यक्तींना, 3 महापुरुषांना त्यांनी गुरु घोषित केलेला. एक प्राचीन काळातील आहेत बुद्ध, प्राचीन भारतात त्यांचं कार्य आहे. कबीरांचं मध्ययुगीन भारतामध्ये कार्य आहे आणि ज्योतिबा फुलेंचं आधुनिक भारतात कार्य आहे. एक प्राचीन भारतातला गुरु निवडला, एक मध्ययुगीन भारतातला गुरु निवडला आणि एक आधुनिक भारतातला गुरु निवडला. म्हणजे संपूर्ण भारताचा जो इतिहास आहे त्या इतिहासामधून बाबासाहेबांनी 3च लोकांना निवडलेला आहे गुरु म्हणून. त्याच्यात त्यांचा कबीरांचा नंबर आहे. तर कबीर हे आजचं जे वाराणसी आहे ज्याला बनारस म्हणतात किंवा काशी म्हणतात इथं त्यांची सगळी कारकीर्द झालेली आहे. हे बुद्धाच्या काळात सुद्धा एक मोठं केंद्र होतं बुद्धिस्ट लोकांचं वाराणसी. आणि मध्ययुगीन काळामध्ये रविदास आणि कबीरांचं हे कार्यक्षेत्र आहे वाराणसी. संत रविदासांचं कार्यक्षेत्र वाराणसी आहे आणि कबीरांचं सुद्धा कार्यक्षेत्र वाराणसी आहे. बाबासाहेब आंबेडकरांना या 3 गुरूंचा जो प्रभाव त्यांच्यावरती पडला, लहानपणापासूनच त्यांना कबीरांचे दोहे माहीत होते. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे मुळात कबीरपंथी होते आणि त्यामुळं बाबासाहेबांना लहानपणापासून जर पहिला कोणत्या महापुरुषांचा संस्कार झाला असेल तर तो आहे कबीरांचा. कारण त्यांचे वडील स्वतः कबीरपंथी आहे. त्यानंतर ते 10वीला च्या पास झाल्यानंतर त्यांना जे केळुसकर गुरुजीनं बुद्धचरित्र भेट दिलं त्याच्यानंतर त्यांची बुद्धासोबत ओळख झालेली आहे आणि नंतरच्या काळात त्यांची ज्योतिबा फुलेंसोबत ओळख झालेली. तर पहिल्यांदा त्यांच्यावरचा जो प्रभाव आहे घरातूनच जो प्रभाव राहिलेला आहे त्यांच्या वडिलांकडून जो आलेला आहे तो आहे कबीरांचा प्रभाव राहिलेला आहे. आणि तीच परंपरा बाबासाहेबांवरती कबीरांचा प्रभाव हा लाईफ टाईम आपल्याला दिसतो. कबीरांचे जे विचार बघितले, कबीरांचे जे दोहे बघितले, कबीरांचे फिलॉसॉफी जर बघितली, कबीरांचं कार्य बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी का गुरु मानलं असेल कबीरांना, त्यांच्या कार्याची ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात येतात की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु का मानलं. कबीर हा जो शब्द आहे हा अरेबिक शब्द आहे. कबीरचा अर्थ होतो महान. म्हणजे अरेबिक भाषेमध्ये कबीरला म्हणतात महान. जसं पेरियारचाही तोच अर्थ होतो तसा कबीर हा शब्द अरेबिक शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो महान. कबीरांचा जन्म साधारणतः त्यांच्या जन्मावरून भरपूर साऱ्या लोकांचं हे आहे, परंतु जे फॉरेनचे लेखक आहेत जसं गेल ऑमवेट आहे अमेरिकन बाई जिनं भारतात येऊन ज्योतिबा फुलेवरती PhD केली, त्यांनीही कबीरावरती रविदासावरती संशोधन केलेलं आहे. तर यानुसार तरी कबीरांचं जे लाईफ राहिलेलं आहे ते जवळपास 120 वर्ष कबीर जगलेले आहेत अशी एक मान्यता आहे. 1398 रोजी त्यांचा जन्म आहे तर तिथून पुढे 120 वर्ष म्हणजे 1518 मध्ये त्यांचा मृत्यू आहे. असं मोठं आयुष्य लाभलेलं आहे कबीरांना. त्यांची पत्नी होती एक लोई नावाची,
त्यांना 2 मुलं होती, एक मुलगी आणि एक मुलगा. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी, हे 2 लेकरं. कबीर हे विणकर जातीतील आहे, ज्यांना तिथं कोरी सुद्धा म्हटलं जातं. आज हे विणकर किंवा कोरी हे उत्तर भारतामध्ये शेड्यूल कास्टमध्ये येतात. त्यामुळे कबीर आजच्या तारखेत जर बोलायचं झालं तर कबीर हे शेड्यूल कास्टमध्ये येतात आजच्या तारखेमध्ये, कारण कबीरांची जी जात आहे आज ही शेड्यूल कास्टमध्ये मोडते. तर हे कबीरांचं त्या काळामध्ये जे विद्रोही जीवन जगले कबीर, त्यांनी जे काम केले, त्यांचे जे दोहे आहेत ते आपण घेणार. सुरुवातीला मी त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात बोलणार आहे आणि नंतर आपण त्यांच्या दोह्या संदर्भात चर्चा करणार आहोत. कारण जी काही माहिती सध्या उपलब्ध आहे कबीरांच्या संदर्भामध्ये, कबीर त्या काळामध्ये संपूर्ण भारतभर फिरल्याचा एव्हिडन्सेस आहेत. एक इंग्रजी पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ मराठा पीपल नावाचं. त्या पुस्तकामध्ये कबीरांचा उल्लेख आहे आणि कबीर पंढरपूरला आल्याचा उल्लेख आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं जे विठोबाचं पंढरपूर आहे त्या पंढरपूरला त्यांनी भेट दिल्याचा उल्लेख आहे. आता पंढरपूरचा आणि कबीरांचा कसा काय संबंध आला? कारण कबीरांनी त्यांचं जे गुरु आहे त्यांनी त्यांच्या दोह्यामध्ये 2 लोकांना गुरु घोषित केलेला आहे. एक आहे जयदेव आणि दुसरे आहेत नामदेव. आणि नामदेव हे खऱ्या अर्थाने वारकरी जे संप्रदाय आहे, जे वारकरी चळवळ आहे, त्या वारकरी चळवळीचा पाया नामदेवाने रचलेला आणि नामदेवाला गुरु मानलेला आहे कबीरांनी. नामदेव सिनियर आहेत कबीरांना. तर ही संतांची जी महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे आणि देशातच जी संतांची परंपरा आहे, त्या संतांच्या परंपरेचा सुद्धा मोठा आपल्या बहुजन संतांनी जे जीवन जगलेलं आहे त्याच्यात काय झालेलं आहे की ते जगले, त्यांनी दोहे लिहिले, लिहिण्या वाचण्याचा अधिकार नसल्यामुळं त्यांच्या सगळ्या नोंदी सापडत नाही. त्यामुळे ऐतिहासिक ज्यावेळेस त्यांच्यावर लिखाण होतं त्यावेळेस काही पुरावे त्याच्यामध्ये गाळ होऊन जातात. परंतु म्हणजे हे जे इंग्रजी पुस्तक आहे त्याच्यामध्ये पंढरपूरला आल्याचा उल्लेख आहे. दुसरं आईने अकबरी नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये कबीर हे जगन्नाथपुरीला, जे ओडिसामध्ये जे जगन्नाथपुरीला आहे तिथं गेल्याचा उल्लेख आहे. स्वतः कबीर एका दोह्यात म्हणतात की मी मक्का आणि मदिनेला जाऊन आलेलो आहे. जे मुस्लिमांचं जे धार्मिक स्थळ आहे मुस्लिम धर्माचं, तिथं सुद्धा मी जाऊन आलेलो आहे असा उल्लेख ते दोह्यामध्ये करतात. त्याच्या व्यतिरिक्त ते बगदादला गेल्याचा उल्लेख सापडतात. एकंदरीतच बघितलं तर त्या काळामध्ये ते संपूर्ण भारतभर फिरलेले आहेत. म्हणजे भारताचं त्यांना ओळख आहे. एक बघा, एक लिडरशिपमध्ये आजच्या काळामध्ये सुद्धा जर कुणाला लीडर व्हायचं असेल, लीडर होण्यासाठी त्याला भारताचं ज्ञान पाहिजे. जर भारताचा नेता व्हायचा असेल, मी प्रासंगिकता यासाठी सांगत आहे की जे लोक संपूर्ण भारतभर फिरलेले आहेत त्यांचं नेतृत्व भारतभर प्रस्थापित झालेलं आहे. कांशीरामजीला एकदा प्रश्न विचारला होता की तुम्ही भारत किती बघितला? तर कांशीरामजीने सांगितलं होतं की असं भारतातलं कोणतं रेल्वे स्टेशन नाही जिथं मी झोपलेलो ना. म्हणजे एवढा मी भारत फिरलो आहे. कांशीरामजीला देशव्यापी संघटन उभा करण्यासाठी त्याने देशव्यापी असं एक रेल्वे स्टेशन सोडलं नाही जिथं ते गेलेलं नाही. म्हणजे लिडरशिपमधला हा एक गुण आहे की लिडरला फिरावं लागतं आणि सगळा भारत समजून घ्यावा लागतं. गांधीजी सुद्धा ज्यावेळेस साऊथ आफ्रिकेतून आले होते, गांधीजी त्यांचे जे गुरु आहेत गोखलेंना भेटले, तर गोखलेने त्यांना सल्ला दिला होता की संपूर्ण 2 वर्ष तू भारत फिरून घे. आणि गांधीजी संपूर्ण भारत फिरल्यानंतर त्यांच्या गोष्ट लक्षात आली. 2 वर्ष सगळ्या भारताला ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात आलं गांधीजींच्या की भारतातले लोक हे धार्मिक लोक आहेत, ह्यांना कपडे देण्यापेक्षा आपणच कपडे काढल्यानं चांगलं आहे. काही जरी झालं तरी मला हे सांगायचा मुद्दा आहे की लिडरशिपमध्ये हा एक मोठा गुण असतो की त्याला भारत लेवलची लिडरशिप करायची असेल तर त्याला भारत माहीत असला पाहिजे. कबीरांच्या काळामध्ये, कबीर ज्या काळामध्ये जगले त्या काळामध्ये ते मक्का मदिनेला गेलेत, बगदादला गेलेत, जगन्नाथपुरीला गेलेत, पंढरपूरला गेलेत. म्हणजे त्या काळातल्या जगभरातले प्रमुख शहरांना त्यांनी व्हिजिट केलेले आहेत. भारतालाच नाही तर जगातल्या प्रमुख शहरांना व्हिजिट केलेले आहेत. आणि भारतातले सुद्धा प्रमुख जे चळवळीचे केंद्र आहे, वारकऱ्यांचं जे केंद्र आहे पंढरपूर, तिथं सुद्धा त्यांनी व्हिजिट केलेला. हे प्रमुख म्हणजे ही लिडरशिपची क्वालिटी आहे. म्हणजे आजचा जो विषय आहे आपला, त्यांच्या जीवनाची प्रासंगिकता, आजची प्रासंगिकता सांगण्यासाठी मी हा मुद्दा सांगितलेला आहे. दुसरा मुद्दा आहे की कबीरांच्या संदर्भामध्ये एक बोललं जातं की कबीर त्यांचा जे त्यांच्यावर जो ठप्पा आहे कबीरावर, त्या काळातल्या ब्राह्मणांनी काही आरोप लावलेले आहेत. कबीर देवाला मानायचे का? तर कबीरांची कन्सेप्ट होती, कबीरांना त्याला म्हणतात निर्गुण कन्सेप्ट. एक असते सगुण. सगुण म्हणजे एक मूर्ती आहे, राम, कृष्ण, विष्णू, महादेव, शंकर. ही जी दिसणारी गोष्ट आहे त्या दिसणाऱ्या व्यक्तीला, दिसणाऱ्या व्यक्तीची पूजा करणे याला सगुण म्हणतात. आणि निर्गुण म्हणजे काय? तर निर्गुण म्हणजे असा देव आहे की ज्याला रूप नाही, आकार नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, त्यानं मानव जन्म नाही घेतलेला आणि तो कुठं आहे तर सर्वत्र, म्हणजे हे निर्गुण तत्वज्ञान. कबीरांचं जे तत्वज्ञान आहे, कबीरांनी राम नावाचा त्यांच्या दोह्यामध्ये रामाचा उल्लेख केलेला आहे. पण रामायणामधला जो दशरथाचा पुत्र आहे राम, तो राम
आणि कबीराचा राम हे दोन वेगवेगळे राम आहेत. हे एक राम नाही. कबीराचा राम हा वेगळा राम आहे. तो दशरथाचा पुत्र नाही. कबीर दशरथाच्या पुत्राला देवच मानायला तयार नव्हते, ईश्वर मानायला तयार नव्हते कबीर तर. म्हणजे कबीराची कन्सेप्ट ही वेगळी आहे. जशी ज्योतिबा फुलेंची एक निर्मिक कन्सेप्ट आहे. निर्मिक या विश्वाचा कोणतरी एक निर्माता आहे, पण ते कोण आहे काय असं स्पेसिफिक नाही. त्या निर्मिक कन्सेप्टच्या जवळ जाते कबीराची ही निर्गुण कन्सेप्ट. ज्योतिबा फुले आणि कबीरांची जी कन्सेप्ट आहे निर्मिक आणि निर्गुण ही जवळपास सारखी म्हणता येऊ शकते आपल्याला. तर त्या काळामध्ये कबीरांनी मध्ययुगीन काळाचा हा कालखंड आहे. तर कबीरावरती ब्राह्मणांनी आरोप लावले. कारण काय की कबीरांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लिहिलं, कर्मकांडाच्या विरोधात लिहिलं, ब्राह्मणांच्या विरोधात लिहिलं, मुस्लिमांमधल्या ज्या वाईट चालीरीती आहेत त्याच्या विरोधात लिहिलं, पुजाऱ्यांच्या ज्या वाईट चालीरीती आहेत त्याच्या विरोधात लिहिलं, कर्मकांडाच्या विरोधात लिहिलं. तर लिहिलं आणि बोलले. तर जे ज्या गोष्टी कबीरांनी केल्या त्या सर्व ब्राह्मण धर्माला आव्हान निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आपण जर सगळ्या संतांचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये दोन प्रमुख संत आहेत जे विद्रोही संत मानले जातात. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या संतांचा उल्लेख केलेला आहे त्यांनी द अनटचेबल नावाचं पुस्तक लिहिलं. ते पुस्तक 3 संतांना त्यांनी अर्पण केलेलं आहे. एक साऊथचे नंदनाथ, 2 नॉर्थचे रविदास आणि 3 महाराष्ट्राचे चोखामेळा. हे तिन्ही संतांमध्ये कॉमन गोष्ट आहे, हे तिन्ही संत अस्पृश्यांचे संत आहेत. अस्पृश्य जातीत जन्मलेले हे संत आहेत आणि या 3 संतांना बाबासाहेबांनी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे. हे पुस्तक जरी अर्पण केलेलं असेल परंतु चोखामेळ्याला बाबासाहेबांनी कधीही फॉलो केलेलं नाही. चोखामेळ्याचं जे कार्य आहे त्याला बाबासाहेबांनी त्या कार्याची हे केलेली आहे, नोंद ठेवलेली आहे, परंतु चोखामेळ्याला त्यांनी फॉलो नाही केलं. त्यांनी नंदनारनं जे साऊथ इंडिया तामिळनाडूमध्ये कार्य केलं त्याची नोंद घेतलेली आहे म्हणून ते पुस्तक त्यांना अर्पण केलेलं आहे. पण ते नंदनारांना बाबासाहेबांनी कधीही फॉलो केलेलं नाही. रविदासांच्या संदर्भामध्ये मात्र रविदासांचे काही मुद्दे बाबासाहेबांना अपील झालेले आहेत आणि रविदासांचं कार्य थोडं वेगळं कार्य आहे. परंतु महाराष्ट्रामधले संत तुकाराम महाराज आणि नॉर्थ इंडियातले संत कबीर हे 2 असे संत आहेत ज्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात उठाव केलेला आहे आणि त्याचे लिखित एव्हिडन्सेस आज सापडतात. बाकीचे भक्तीमध्ये जास्त हे झालेले आहेत. त्यांनी म्हणजे सर्व देवाचे लेकरे आहेत आणि सगळे समान आहेत अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडलेलं आहे संतांनी. परंतु हे जे 2 महत्वाचे संत आहेत संत तुकाराम आणि संत कबीर यांनी मात्र विद्रोही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी ज्यावेळेस मूकनायक चालू केला तर त्याच्यात अभंगच संत तुकारामांचा टाकलेला आहे. या संतांच्या चळवळीवर बी बाबासाहेबाचा नामदेवावरती बाबासाहेबाचा आक्षेप आहे, बाबासाहेबाचा एकनाथावरती आक्षेप आहे. पैठणचे जे एकनाथ आहेत हे तर ब्राह्मण संत होते वारकरी मुवमेंटचे, यावर बाबासाहेबांनी आक्षेप घेतलेला आहे. तर बाबासाहेबांनी फॉलो करण्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक तर संत तुकारामांना आणि दुसरे संत कबीर यांना जास्त फॉलो केल्याचं आपल्याला दिसतंय किंवा त्यांच्या विचारांचा बाबासाहेबांवर प्रभाव होता हे आपल्याला मान्य करावं लागतं. परंतु बाकीच्या संतांना एवढं बाबासाहेबांना व्हॅल्यू किंवा त्यांना त्यांचे जे काय असेल त्याला फॉलो करण्याचा बाबासाहेबांनी काही प्रयत्न केला नाही असं दिसून येतं. त्यांच्या नोंदी मात्र ठेवलेल्या आहेत. तर ही सगळी संतांची जी मुवमेंट आहे ज्या काळामध्ये त्याला भक्ती मुवमेंट म्हणतात, तर ही कबीरांनी जी विद्रोही भूमिका घेतली त्याच्यामुळे कबीरावरती त्या काळातील ब्राह्मणाने आरोप लावला. 2 गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर त्यांच्यावर एक आरोप लावला की कबीर एका वाईट जी चालीची बाई आहे त्या बाईसोबत त्यांचे संबंध आहेत अशा प्रकारची बदनामी केली. कुणी केली बदनामी? त्या काळातील ब्राह्मणांनी केली बदनामी. दुसरं, कबीरांना मारून नदीत फेकून देण्यात आलं होतं परंतु कबीर त्याच्यातूनही वाचलेले आहे. कबीरांना मारलं आणि तो त्या काळातला जो सिकंदर लोधी आहे त्या लोधीच्या दरबारात उभा केलं, नंतर कबीराला साखळ दंडानं बांधलं, नंतर मारून नदीत फेकून दिलं ब्राह्मणांनी. हा सगळा प्रकार ऐतिहासिक घडलेला आहे परंतु कबीर त्याच्यातूनही वाचलेले आहेत. म्हणजे कबीरांनाही मारण्याचे प्रयत्न झाले आणि तो विद्रोही जे लोक झालेले आहेत जसं तुकाराम महाराजांना मारलेला आहे, कबीरांना मारण्याचा प्रयत्न झालेला आहे, मोठमोठ्या आपल्या महापुरुषांना मारण्याचे प्रयत्न झालेले आहेत, ज्योतिबा फुलेवरती मारेकरी पाठवलेले आहेत. तर ही परंपरा आहे. बुद्धावरती मारेकरी पाठवलेले आहेत. ज्या ज्या लोकांनी या जाती व्यवस्थेविरोधात ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केलेला आहे त्या लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी केलेला आहे. कबीरांना सुद्धा तसा तो प्रयत्न झालेला आहे. तर हे एकंदरीत कबीरांचं जे लाईफ जर बघितलं तर कबीरांचे आज आपल्याकडे त्यांचे काही जे दोहे आहेत त्या दोह्यामधून त्यांचे आपण विचार, त्यांची जी लाईफ डेली त्यांनी काय केली या 120 वर्षाच्या स्पॅनमध्ये तो डाटा काही जास्त अवेलेबल नाही आहे. परंतु त्यांचे काही दोहे आहेत ते दोहे मात्र आज आपल्याला अवेलेबल आहेत. त्या दोह्यातून आपल्याला काही गोष्टी समजून येतील. मी काही दोह्यांचं हे केलेलं आहे. हे पुस्तक आहे गेल
ऑमेटचं पुस्तकाचं नाव आहे सिकिंग बेगमपूर. याच्यामध्ये जी संतांनी आणि वेगवेगळ्या आपल्या बहुजन महापुरुषांनी कार्य केलं त्याच्यामध्ये एक चॅप्टर कबीरावरती आणि रविदासावरती आहे. तर यामध्ये प्रमुख मी जे दोहा सांगत आहे काय म्हणलेलं आहे ब्राह्मणा संदर्भामध्ये, म्हणजे कबीर किती विद्रोही होते. बामन से गधा भला आणि जात से कुत्ता, मुल्ला से मुर्गा भला, रात जगावे सुता. कबीर काय म्हणतायत की ब्राह्मणापेक्षा गाढव चांगला आहे. बघा ब्राह्मणाला कुठली उपमा दिली कबीरांनी, गाढवापेक्षाही खालचे आहेत. ब्राह्मणापेक्षा गाढव चांगला आहे. आणि जी जाती आहेत जातीपेक्षा कुत्र चांगला आहे. जातपेक्षा कुत्र चांगला आहे. म्हणजे एका याच्यामध्ये ब्राह्मणाच्या विरोधात कबीर बोलत आहेत, दुसरं जाती व्यवस्थेच्या विरोधात बोलत आहेत, आणि तिसरं मुल्ला से मुर्गा भला रात जगावी सुता. म्हणजे सकाळी जे मौलवी लोक नमाज पडतात त्याच्यापेक्षा कोंबडं सुद्धा सकाळी उठून हे करतं, नमाज पडण्यानं काही व्हायचं नाही, असं कबीरांची धारणा आहे. म्हणजे कबीर ह्या दोह्यामध्ये कर्मकांडावरून मुस्लिमामधल्या कर्मकांडावर बी बोट ठेवायला लागली, ब्राह्मणाच्या विरोधात बी त्यांची भूमिका आहे, आणि दुसरं जाती व्यवस्थेच्या संदर्भात बी त्यांची भूमिका. जाती व्यवस्था क्लिअर कट संतांनी ज्यांनी नाकारली त्याच्यामध्ये कबीर हे एक नंबरला आहे. डायरेक्ट जाती व्यवस्थेवर त्यांचा हमला कबीरांचा. दुसरा जो दोहा आहे हा आणखी एक दोहा ब्राह्मणाच्या संदर्भामध्ये कबीरांचे काय विचार आहेत हे सांगतो. हा दोहा आहे, हे एक सुद्धा गेल ऑमेट ही जी अमेरिकन लेखिका आहे तिचं एक पुस्तक आहे भारतातील बौद्ध धर्म, हे मराठीत अनुवाद झालेला आहे. भारतातील बौद्ध धर्म याच्यामध्ये बी एक 8-10 पानं त्यांनी कबीरावरती लिहिलेली आहेत. आता त्याच्यामध्ये हे त्यांच्या दोह्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे. कबीर काय म्हणतात, संतांनो, ब्राह्मण हा रंगरूपाने बरा असलेला खाटीक आहे. संतांनो, ब्राह्मण हा रंगरूपाने बरा असलेला खाटीक आहे. हे दोह्याचं गेल ऑमेटच्या याच्यामध्ये ट्रान्सलेशन आहे मराठीतलं. आता ब्राह्मणाला खाटकाची उपमा दिलेली आहे. ज्योतिबा फुलेंनी ब्राह्मणाला एक उपमा दिली होती, कलम कसाई. ब्राह्मणाने जे गळे कापले हे पियानानं गळे कापलेले आहेत, कलम लिहून गळे कापलेले आहेत आमच्या लोकांचे. कबीर सुद्धा ब्राह्मणाला खाटकाचीच उपमा द्यायला लागले. पुढी लिहितात, तो बकरी कापतो आणि म्हशीकडे धाव घेतो, त्यावेळी त्याच्या मनात किंचित देखील वेदना नसते. तो त्याच्या स्नानानंतर निवांतपणे बसतो, त्याच्या भुईवर चंदनाचा लेप लावतो, देवीकरता गातो आणि नाचतो. पापणी लवायच्या अवधी तो आत्म्यांचा चोरडा करतो आणि रक्ताची नदी वाहू लागते. केवढे हे पावित्र्य, काय ही श्रेष्ठ जात, काय हा समाजातील अधिकार, उपासात्मक बोलताय. आणि अशा माणसाच्या कृपेकरता माणसे धडपडतात, मला याचे हसू येते. म्हणजे ब्राह्मणांच्या पुढी पुढी कर्मकांड करण्यासाठी जे लोक हे धडपडतात त्याचं कबीरांना हसू येत आहे. पुढे म्हणतायत, ते पापांचा अंत करण्याची गोष्टी सांगतात, पण त्यांची कृत्ये हाच पाप आहे. ब्राह्मणांचं कृत्यच हेच पाप आहे. मी त्यांच्यापैकी दोघांना एकमेकांचे गळे धरताना पाहिले आहे. 2 पुजाऱ्यांना पैशावरून एकमेकांचे गळे धरताना बघितलेले आहे कबीरांनी, परंतु यम त्या दोघांनाही घेऊन गेला, दोघेही मेलेत. आता कबीर म्हणतो, संतांनो, हे कलियुग आहे, ढोंगी ब्राह्मणांचे युग आहे. बघा, जसं ब्राह्मणी याच्यामध्ये कलियुगाबद्दल एक सांगितलेलं आहे, कलियुगात असं घडण, कलियुगात तसं घडण. कबीरांनी काय सांगितलंय, हे कलियुग आहे, हे ढोंगी ब्राह्मणांचे युग आहे. ब्राह्मण लोक ढोंगी आहेत आणि ब्राह्मणांचं राज्य आहे, त्यांचं युग आहे सध्या सुरू. अशा संदर्भामध्ये कबीरांनी डायरेक्ट हमला केलेला आहे ब्राह्मणावरती. असे कितीतरी दोहे आहेत ज्याच्यात त्यांनी ब्राह्मणाची चिरपाड केलेली आहे. कबीरांच्या अस्पृश्यते संदर्भात सुद्धा कबीरांच्या विरोधात स्टँड आहे. कबीर ते बी ह्याच मराठी ट्रान्सलेट केलेला आहे. पंडित हो, ज्ञानासाठी तुमच्या हृदयात डोकावून पहा. अस्पृश्यावर तुमचा विश्वास आहे तर ती कुठून आली ते सांगा. लाल रस, पांढरा रस आणि हवा एकत्र मिसळा. शरीराच्या आत एक शरीर आग घेत आहे. 8 कमळे होतात, ते जगात अवतीर्ण झाले, मग अस्पृश्य म्हणजे काय. म्हणजे पुढे शेवटी कबीर म्हणतात की मग कबीर विचारतो, अस्पृश्य असा कोण आहे. फक्त तो ज्याच्यावर मायेचा डाग पडलेला नाही. एका स्पर्शाने प्रत्येक मडके कापून टाकतो. आपण स्पर्शाने अन्न ग्रहण करतो, स्पर्श करून अन्न ग्रहण करतो, स्पर्शाने धुतो. जग स्पर्शानेच निर्माण झाले आहे. सगळं टच जो आहे स्पर्शाने जर सगळं झालेलं आहे तर अस्पृश्य काय आहे. कशाला कोण आपण अस्पृश्यता मानली पाहिजे. अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये कबीरांनी हा दोहा लिहिलेला आहे. हा दोहा सुद्धा गेल ऑमेटनं या भारतातील बौद्ध धर्म या पुस्तकामध्ये दिलेला आहे.
दुसरा त्यांचा एक दोहा आहे, मी एक 8-10 दोहे सांगणार आहे. त्यांचा दोहा आहे, कबीर कहे पुकार के दो बात लिख ले. कबीर कहे पुकार के दो बात लिख ले, कर साहिब की बंदगी भूको को कुछ दे. दोन गोष्टी करायच्यात, एक साहेब की बंदगी आणि दुसरं जे भुकेलेले आहेत त्याला अन्न देणं. बघा, हे फार महत्वाचं आहे, कारण करोना काळामध्ये आपण बघितलेलं आहे, जे कामगार लोक आपलं घरदार सोडून आपल्या राज्यामध्ये चलत जात होते, लोक उपाशी मेलेले आहेत, लोकांना 4-4 दिवस जेवण नाही मिळालेलं. जे अण्णाभाऊ साठेंचं एक फेमस कोटेशन सुद्धा आपल्याला माहित आहे, ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. 2007ला अर्जुन सेन गुप्ताचा एक रिपोर्ट आहे, सरकारी कमिशन आहे, आणि त्या कमिशनचा रिपोर्ट सांगतो की भारतातील 83 करोड लोकांचं उत्पन्न हे 20 रुपये आणि 20 रुपयाच्या आत आहे. एका दिवशी फक्त 20 रुपये कमवतात, त्याच्यापेक्षा खाली कुणी 18 रुपये, कुणी 19 रुपये, कुणी 17 रुपये कमवतात. म्हणजे 83 करोड लोकांना 20 रुपयामध्ये 2 वेळचं जेवण नाही होऊ शकत, 1 वेळचं जेवण मिळू शकतं. म्हणजे 83 करोड लोक अर्धपोटी या देशात झोपतात. असा सरकारी त्याचा जर निष्कर्ष काढला तर असा निघतो. कबीर काय म्हणतात, भुकेलेला अन्न द्या. ही प्रॅक्टिकल गोष्ट बोलतात कबीर, भुकेलेला अन्न दिलं पाहिजे. पुढी कबीर म्हणतात, पोती पडपड जग, जो आपल्याला हा फेमस दोहा आहे, पोती पडपड जग मुआ पंडित बयान कोय, 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. ज्याला 2.5 अक्षर जे आहेत प्रेमाचे, जे प्रेम माहीत झालं तो पंडित झाला. पोथी वाचले, ज्यांना वेद वाचले, 4-4 वेद वाचलेत, उपनिषद वाचलेत, गीता वाचली, आणि हे लोक शैतानासारखं वागतात, अस्पृश्यता पाळतात, जातीव्यवस्था पाळतात, उच्चनिष्ठा बाळगतात. यांच्यात कशाचं प्रेम आहे? कबीर त्या प्रेमाबद्दल बोलताय. ज्याला प्रेम समजलं, अशात तुम्ही जे आपले झुंड पिक्चरचे निर्माता आहेत, नागराज मंजुळेंचा इंटरव्ह्यू आला होता. त्यांनी सांगितलं, प्रेम करणं हाच विद्रोह आहे या व्यवस्थेच्या विरोधात. प्रेम करणं हाच विद्रोह आहे, हेच बोलायला लागलेत कबीर. ही प्रासंगिकता सांगतोय मी. आज सुद्धा प्रेम करणं हा जर ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह आहे, कबीर मूलभूत गोष्ट बोलेल. जर तुमच्यात प्रेम नाही, सगळं आहे तुमच्याकडे ज्ञान, आणि तुमच्यामध्ये जर प्रेम नसेल तर काही व्हॅल्यू नाही त्या तुमच्या नॉलेजला, तुमच्या त्या 4-4 वेद वाचलेला काही व्हॅल्यू नाही. ब्राह्मणावर टीका करतायत तुम्ही. वेद वाचलेत, उपनिषद वाचलेत, मनुस्मृती वाचली, म्हणजे प्रेम काय असते, एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत कसं वागावं हे तुम्हाला माहित नाही, माणुसकी माहित नाही. या संदर्भामध्ये कबीर आक्षेप घेत आहे. अंधश्रद्धे संदर्भात सुद्धा कबीरांनी, म्हणजे मुस्लिमामधली अंधश्रद्धा असतील, जसं दिन को रहत है रोजा रात हनत है गाय, ये खून वह बंदगी क्यों कर खुशी खुदाय. कबीर हे म्हणतायत की जे रोजा पकडतात, पाणी सुद्धा पिलं जात नाही, थुका गिळत नाहीत, आणि रोजा सुटल्यानंतर गाय कापून खायला जमते, हे खुदाला मान्य आहे का? मग पाणी प्यायचं नाही सांगत खुदा, नंतर गाय कापून खायला सांगत का? म्हणजे मुस्लिमामधल्या सुद्धा अंधश्रद्धेला यांनी टीका केलेली आहे. फक्त ब्राह्मणांच्याच अंधश्रद्धेला नाही, त्या काळामध्ये मुस्लिम धर्मामध्ये जी काय अंधश्रद्धा होती त्याच्यावर बी कबीरांनी टीका केली. दुसरं, यांच्यात जी अंधश्रद्धा आहे त्याच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. कबीर म्हणतायत, राम कहे जगत गवी पावे खांड कहे मुख मीठा. काही लोक राम 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 असं नाव घेतात. कबीर म्हणतात, रामाचं नाव घेतल्यानं राम तुम्हाला भेटणार आहे का? बरं, मग कबीर तर्क उपस्थित करतात. बघा लॉजिक काय होतं. साखर, खांड म्हणजे साखर, साखर 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 म्हणल्यामुळं तुम्हाला तोंडात साखर येणार आहे का? साखर मिळेल का? जाळ 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 म्हणल्यामुळं तुमच्यासमोर जाळ तयार होणार आहे का? जेवण 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 आहे, भोजन कहे मुख जो भाजे दुनिया तर जाई. जर भोजन 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 जर आपण म्हणलं, जेवण 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 होणार आहे का? जेवण तयार होणार आहे का फक्त म्हणण्यामुळं? जर जेवण जेवण म्हणल्यामुळं जेवण तयार होणार नाही, अग्नी अग्नी म्हणल्यामुळं अग्नी तयार होणार नाही, साखर साखर म्हणल्यामुळं साखर तयार होणार नाही, राम राम म्हणल्यामुळं राम कसा भेटणार आहे? राम सुद्धा भेटणार नाही. तर्क उपस्थित करतायत. त्यामुळे कबीर म्हणतात, रामाचं नाव गेलेलं, जप गेलेलं राम तुम्हाला भेटणार नाही. हे जे अखंड हरिनाम सप्ताह असतो बघा आजकाल, अखंड हरिनाम म्हणजे खंड पडू द्यायचा नाही, अखंड सप्ताहभर 7 दिवस अखंड ते घेतात हरीचं नाम. त्यांच्यासाठी हे लागू होते आज सुद्धा.
तुम्ही हरीचं नाव अखंड घ्यायला लागले. कबीर म्हणताय साखर साखर म्हणल्यामुळे साखर नाही भेटणार, तसं हरीचं नाव घेतलं हरी कुठे येणार आहे? हरी सुद्धा भेटणार नाही तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे कबीरांनी अंधश्रद्धेवरती टीका केलेली आहे. हे काही मोजके मी काढलेले आहेत, तसे त्यांचे भरपूर दोहे आहेत. महत्वाचा आता जो मध्यंतरी पीके पिक्चर आला होता आमिर खानचा, त्या आमिर खानच्या जो पीके पिक्चर आला त्याच्यामध्ये एक फेमस डायलॉग आहे, ठप्पा किधर आहे. म्हणजे माणूस जन्मल्यानंतर तो हिंदू आहे का मुसलमान आहे हे कसं काय करणार, ठप्पा किधर आहे. तर ठप्पा किधर आहे हे जे वाक्य घेतलंय त्यांनी हे कबीरांचं आहे मुळात. कारण कबीर म्हणलेले आहेत, कीर्तम सुन्नती अवर जनेऊ हिंदू तुरक न जाने, भेऊ जो तू तुरक तुर्की न का जाय, तो गर्भ की नाही सुनती कर आहे. कबीर म्हणताय जर जे कोणी गॉड आहे, अल्लाह आहे, त्याला जर सुनता करायचीच असती तर त्याने जन्मताच सुनता करून पाठवलं असतं. नंतर काय करायचं सुनता करायची. दुसरं, जर देवानं ज्याने गॉडनं कुणा तुम्ही ज्याला म्हणतात त्यांना जर तुम्हाला जाणवं दिलेला असेल ब्राह्मणांनो, तर कबीर म्हणतात जन्मताच जाणवं घालून माणसाला पैदा केला असतं. जन्मताच माणसाला जाणवं घालून पैदा केला असतं. याचा अर्थ काय की कोणताही माणूस ज्यावेळेस जन्मतो तो गर्भात असतो, ना तो हिंदू असतो, ना मुसलमान असतो, ना चांबार असतो, ना मांग, ना मराठा असतो, तो फक्त माणूस असतो. कबीर सांगायले माणूस कशी शिकवण द्यायला लागली. जे पीके पिक्चर मध्ये आलं ठप्पा किधर आहे हे कबीर सांगतायत, ठप्पा किधर आहे. हे नंतर लेबल लागलेले आहेत माणसाला, तो हिंदू, तो मुसलमान, तो या जातीचा, तो त्या जातीचा. माणूस ज्यावेळेस गर्भात असतो व्यक्ती त्यावेळेस तो कुठलाच नसतो, त्या घरात जन्मल्यामुळे त्याच्या बापा आई बाप्पाची जात त्याला लागते. हे कबीरांच्या ते दोह्यात सुद्धा आहे सगळं. तर अशा प्रकारे कबीर त्या काळामध्ये ही अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये बोलतायत. एक शेवटचा एक दोहा आहे जो महत्वाचा आहे आजच्या प्रासंगिक आंबेडकरी चळवळीसाठी. जो मिला सो गुरु मिला, शिष्य मिलाना होय, 6 लाख छिवनाई सहस्त्र रमणी, एक जीव पर होय. जो मिला सो गुरु मिला. काय म्हणतायत कबीर, जो कोणी मला भेटायला लागलाय ते लोक म्हणजे काय त्या काळातली परिस्थिती सांगता येते, आजची प्रासंगिकता त्याला आहे. जो भेटायला तो गुरुच भेटायला, शिष्य कोणीच भेटायला आहे. म्हणजे जो कोणी भेटायला तो मार्गदर्शकच करायला आहे, समजूनच सांगायला लागलाय. समजून घेणारा लोकच भेटाना. आज काय आपल्या आंबेडकरी चळवळीतली हालत सांगतो. सगळे नेते आहेत, घराघरात नेते आहेत. आमच्या औरंगाबादला तर गल्ली गल्लीत नेते आहेत, कार्यकर्तेच नाहीत. जो बघा तो नेता आहे. गल्लीचा नेता, तालुक्याचा नेता, जिल्ह्याचा नेता, राज्याचा नेता, गावाचा नेता, एखाद्या नगरचा नेता, 2-4 घराचा नेता, नेताच आहे, कार्यकर्ता कुणीच नाही. म्हणजे कबीर जे म्हणत होते जो भेटायले ते गुरुच भेटायलेत, कुणी शिष्य भेटायला नाहीत. आजचे जर त्याचं कन्व्हर्जन करायचं म्हणलं, जे भेटायले ते सगळे नेतेच भेटायलेत, कार्यकर्ता कुणीच भेटायला. कारण समाजामध्ये कार्यकर्ते राहिलेले नाहीत, कार्यकर्ते झालेले आहेत. कार्यकर्ते जास्त झालेले आहेत, कार्यकर्ते नाहीत. आणि जर कोणी म्हणत असेल कार्यकर्ता, त्याला जर विचारलं मला एक कार्यकर्ता भेटला, म्हणलं तुम्ही, ते म्हणजे आम्ही कार्यकर्ता. म्हणलं कार्य काय करता? ते म्हणजे कार्य काहीच करीत नाही. मग कार्यकर्ता का म्हणता? कार्य करत असताल तर तुम्ही कार्यकर्ते ना. लोक कार्यच करत नाहीत आणि कार्यकर्ता म्हणतात, ही अजब गोष्ट आहे. तर कबीरांना समजून घ्यायचं असेल, बाबासाहेबांची प्रासंगिकता समजून घ्यायची असेल तर कबीरांचा जो फेमस दुआ आहे, जो घर फूक सके चले हमारे साथ. जे लोक आपल्या घराची राखरांगोळी करू शकतात, जे घरावर तुळशीपत्र ठेवू शकतात, त्यांनी आमच्यासोबत यावं. तेच लोक समाजाचा उद्धार करू शकतात. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस कबीरांना गुरु मानायला लागले, बाबासाहेब आंबेडकरांचे 4 मुलं वारलेले आहेत. एक मुलगी, एकच त्यांचा मुलगा जगलेला राजरत्न. त्यांची पत्नी माता रमाई सुद्धा टीबीनं औषध उपचार वेळेत न भेटल्यामुळं रमाई वारलेले आहेत. 4 लेकरं गेले. स्वतःची त्यांची हेल्थ खराब राहिलेली आहे, डायबिटीज झाला. अख्ख्या आयुष्यावर नाही तर संसारावर तुळशीपत्र ठेवलेला आहे. कबीर जे सांगतात ना, ज्याला समाजाचं काम करावं लागतंय त्याला सगळ्या घराची राखरांगोळीच करावं लागते, तरच समाजाचं कल्याण होऊ शकते. त्याच लोकांनी जो घर आपणा फूक सके चले हमारे साथ, जे आपल्या घराला फुकू शकतात त्यांनी आमच्यासोबत यावं, ते मग कबीराचे वारसदार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र आपण लाईफ जर बघितलं, त्यांनी स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष नाही दिलं, मुलाकडे लक्ष नाही दिलं, पत्नीकडे लक्ष नाही देऊ शकले. परंतु आपल्यासारख्या हजारो करोडो लेकरावरती त्यांनी आपला जीवापाड प्रेम केलं. त्यांचा एक क्षण नक्षण आपल्यासाठी दिलेला. त्यामुळे खऱ्या अर्थानं कबीर त्यांच्या आचरणात आहेत. बाबासाहेबांच्या कबीर आचरणात आहेत, सांगण्यासाठी नाही. आजकाल काय झालेलं आहे, लोकांना बाबासाहेब आंबेडकर फक्त सांगण्यासाठी आहेत. जे बी म्हणायला काही लागत नाही, जे बी म्हणायला 1 रुपया खर्च नाही, जी उचलायची टाळ्याला लावायची.
पण जय भीम करणे अर्थात भीमाचा जय करून दाखवण्याला मात्र खर्च आहे. आपल्याला जिंदगी लावा लागेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं भीमाचा जय होईल. त्यामुळे कबीरांना बाबासाहेबांनी गुरु मानलेला आहे. तर कबीरांसारखं आयुष्य जगलेले आहे. त्यांचे जीवन त्यांनी स्वतःच्या जीवनात हे केलेलं आहे, आचरणात आणलेलं आहे. महापुरुषांना, बुद्धाला त्यांनी आचरणात आणलेलं आहे, फुलेंना त्यांनी आचरणात आणलेलं आहे. तर आजच्या प्रासंगिकता हीच आहे की महापुरुषांची जी जयंती आहे, जयंतीनिमित्त त्यांची आठवणच नाही केली पाहिजे, तर त्यांना आपण आचरणात आणलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. 1-2 पुस्तकं सांगायचे मला. हा एक सिकिंग बेगमपुरा नावाचं जे पुस्तक आहे गेल ऑमेटचं, ते प्रत्येकाने घेऊन वाचावं. त्याच्यामध्ये सर्वच संतांचा काय एक अभ्यास केलेला आहे, हे महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यामध्ये गेल ऑमेटचं असं म्हणणं आहे की कबीरांना रविदास, जे संत रविदास असतील, या सर्वांना काय करायचं होतं, त्यांनी कन्सेप्ट ठेवलेली आहे. सिकिंग बेगमपुरा म्हणजे रविदासांची कन्सेप्ट आहे. बेगमपुरा म्हणजे बेगम, जहा गम नाही ऐसा इलाका, जिथं दुःख नाही, जिथं गम नाही. बुद्धाला सुद्धा दुःखविरहित समाज बनवायचा होता, रविदासांना सुद्धा बेगमपुरा बनवायचा होता, म्हणजे बेगम जहा गम नाही ऐसा इलाका तयार करण्यात आला. त्यांची एक ही कन्सेप्ट होती, त्यांचा एक आदर्श इलाका होता, तो आहे बेगमपुरा रविदासांचा. तसं कबीरांचा एक आदर्श आहे, त्याला त्यांनी नाव दिलं अमरापूर. अमरापूर म्हणजे सिटी ऑफ लव्ह, एक प्रेमाचं शहर, जिथं सर्व लोक, तिथं कोणत्या जाती नसतील, कोणता धर्म नसेल, उच्च निचता नसेल, आणि सर्व लोक एकमेकासोबत प्रेमानं वागतील, प्रेमानं राहतील, असं शहर म्हणजे अमरापूर. ही अमरापूर कन्सेप्ट कबीरांची आहे. तुकाराम महाराजांचं पंढरपूर आहे. पंढरपूर म्हणजे ज्या वास्तविक शहर आहे, ज्या पंढरपूरमध्ये वारकरी वेगवेगळ्या जातींचे तिथे एकत्र येतात, तिथं जात धर्म न पाळता सगळे एका जीवानं राहतात, असं शहर तुकाराम महाराजाला अपेक्षित आहे बनवणं. जसं फुलेंना या पुस्तकात लिहिले की फुलेंना बळीराज्य बनवायचं आहे, बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत घडवायचा आहे. हे जरी नावं जरी वेगवेगळे असतील, बेगमपुरा असेल, अमरापुरा असेल, पंढरपूर असेल, बळीराज्य असेल किंवा प्रबुद्ध भारत असेल, हे नावं वेगळी आहेत, पण आशय एकच आहे. तो आशय आहे भारतामधले समता, बंधुत्व, न्यायावर आधारित नवा समाज उभा करणं आणि नवी राष्ट्र उभा करणं, हेच मुख्य आशय आहे. हे गेलो ऑमेटचं पुस्तक तुम्ही वाचावे. याच्यामध्ये कबीर, रविदास, तुकाराम महाराज आणि संतांचे नंदनार असतील, हे सगळ्यांचीच माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरं हे भारतातील बौद्ध धर्म, हे सुद्धा गेलो ऑमेटचं दुसरं पुस्तक आहे. तर यामध्ये सुद्धा या संतांच्या चळवळीचा थोडा बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे. तर ते एक तुम्ही पुस्तक वाचावं. बाकी कबीरावरती बाकी छोटे मोठे पुस्तकं आहेत, ते वाचले पाहिजेत. आणि कबीरांची उद्या जयंती आहे, या निमित्त सर्व जनतेला, भारतातील सर्वच लोकांना आम्ही कबीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.